तहसीलदार म्हणतात कोणावर अन्याय होत नाही. एक मिनिट हा बोला बोला. एक मिनिट जागेवर थांबा थोडं. बबन गुंजाळ, कोंबरवाडी, बेल्ला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता हा मंजूर झाला आहे. पण ठेकेदार हट्ट झाला त्यांनी की आम्ही गावाच्या मधूनच रस्ता करणार. पण आमचं म्हणणं आहे तुम्ही गावाच्या बायपास करा, ते अतिक्रमण काढा आणि बायपास. ते म्हणतात आम्ही ऐकणार नाही. आम्ही आमदाराकडे गेलो, आमदार म्हणतो जमणार नाही. आता याच्यावर तुम्ही सांगा काय न्याय द्यायचा. कोण नाही तर लोकप्रतिनिधी जर न्याय देत नाही तर आम्ही कोणाकडे तुमच्या पाठीमागे शिवसेना पक्ष असेल, चिंता करू नका. उद्धव साहेब आणि त्यांची सर्व संघटना अंगीकृत तुमच्या पाठीमागे राहतील. जे असेल तिथं आम्हाला बोलवा, वाणी साहेब येतील, आम्ही सर्व येऊ आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ. आणि त्यांनी एका निवेदन आणले. आता कोणाकडे काम आहे? आता कोणाकडे काम आहे का? तर काय नाही, हे मोर्चासाठी आलो. अच्छा, मोर्चासाठी आले. धन्यवाद. सगळं निवेदन आहे बघा. बरोबर नाही, कोणाची अखत्यारीत आहे ते विषय? कोणाची अखत्यारीत आहे? तहसीलदारांच्या, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या, कोणाच्या अंतर्गत आहे? तुमची तक्रार कोणाकडे आहे? ठेकेदार आहे ना तो हट्ट. हो, पण सार्वजनिक बांधकाम विभाग. सार्वजनिक बांधकाम विभाग. ठीक आहे, आपण त्यांना विचारू. आपण आणि मध्ये रस्ता जो आहे ना आता आपण माहिती घेऊन मार्गी लावू. आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही बायपास घ्या. बायपासनी नाही तर मग आतून घ्यायचं असेल तर मंजुरीप्रमाणे घ्या. ठीक आहे, ठीक आहे. ते